नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारुनी आता. बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः. अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत. का कवनैक भ्रमलेपणे. मी तो नव्हे गा चोरलो म्हणे. ऐसा नाथीला छंद अंतकरणे घेऊनी ठाके. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा त्यातही पुन्हा 6व्या क्रमांकाच्या श्लोकाचा विचार आपण करत आहोत. ज्या साधकाने आपलं शरीर इंद्रिय संघात यांच्यावर विवेकयुक्त मनाने विजय संपादन केलेला आहे. याचा अर्थ इंद्रिय शरीर ज्याने स्वतःच्या ताब्यात स्वाधीन करून घेतलेले आहे त्या साधकाचा अर्थात त्या साधकाच्या आत्म्याचा त्याचाच आत्मा म्हणजे त्याचं अंतकरण बंधू किंवा त्याचं हितकर्ता आहे. परंतु ज्याने शरीर इंद्रिय संघातावर विवेकयुक्त मनाच्या द्वारे विजय संपादन केला नाही त्याचे इंद्रिय किंवा त्याचा असणारा संपूर्ण संघात स्वैराचारामध्ये प्रवृत्त झाल्यामुळे त्याचा अहितकर्ता आहे. अर्थात त्याचं अंतकरण त्याच्या आत्म्याचा शत्रू आहे. म्हणजे शत्रू ज्याप्रमाणे घात करतो अहितामध्ये प्रवृत्त होतो तसं त्याचं अंतकरण त्याच्या स्वतःच्या घाताकरता प्रवृत्त होतं असा भगवंतांनी विचार या श्लोकामध्ये प्रतिपादन केला. जगतातला कोणताही व्यक्ती किंवा कोणतीही व्यक्ती आपला शत्रूही नाही आणि आपला मित्रही नाही. मित्र शब्दाचा अर्थ होतो हितकर्ता आणि शत्रू शब्दाचा अर्थ होतो घात करणारा. मग आपला घात आपणच करत असतो आणि आपलं कल्याण तेही आपण करत असतो. ज्ञानोबारायांना अभिप्रेत असणारं कल्याण किंवा स्वस्ती शब्दाचा अर्थ असा आहे की विचाराच्या द्वारे अनात्म पदार्थावर जो आपला अहंकार विराजमान झालेला आहे तो स्थूल सूक्ष्म कारण किंवा भागवतामध्ये मानल्याप्रमाणे महाकारण देह या सगळ्या ठिकाणी देहाचा अहंकार आहे. मी अज्ञानी आहे असं म्हणणं याला अज्ञान शरीराचा अहंकार म्हणतात किंवा हा कारण देहाचा अहंकार आहे. मी अज्ञानी आहे कारण अज्ञानालाच कारण देह असं म्हणतात. मी अज्ञानी असं म्हणणं हा कारण देहाचा अहंकार आहे. सुखी दुःखी होणं सूक्ष्म देहाचा अहंकार आहे. स्थूल किंवा कृश समजणं हा स्थूल देहाचा अहंकार आहे. स्वतःला व्यक्ती गौरवर्णाचा कृष्णवर्णाचा स्थूल किंवा सूक्ष्म असा स्थूल देहाचा अभिमान धारण करत असेल तर त्याच्या जीवनामध्ये स्थूल देहाचा अहंकार आहे. अंतःकरण चंचल झालं की दुःख होतं. स्थिरतेला प्राप्त झालं की सुख होतं. अशा अंतःकरणाच्या सुखाचा आणि दुःखाचा स्वतःवर आरोप करत असेल तर सूक्ष्म देहाचा अहंकार त्याने धारण केला आहे. मी अज्ञानी आहे असं म्हणत असेल तर कारण देहाचा अहंकार धारण केला. आणि मी ज्ञानी आहे असं जर म्हणत असेल तर त्याने महाकारण देहाचा म्हणजे अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्तीचा अभिमान धारण केला. हे सगळे देहाचेच अहंकार आहे. आणि हे सगळे देहाचे अहंकार जोपर्यंत निश्चय रूपाने संपुष्टामध्ये येत नाही तोपर्यंत स्वतःसिद्ध असणारी स्वयंप्रकाश नित्य शुद्ध मुक्त स्वभावान असणारा जो आपला आत्मा त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती होत नाही. म्हणून स्थूल देहापासून प्रारंभ करून महाकारण देहापर्यंत किंवा देह मी आहे या वृत्तीपासून तर ब्रह्म मी आहे या सगळ्या वृत्तीपर्यंत असणारा अहंकार म्हणजे देहाचाच अहंकार आहे. ज्ञानोबारा म्हणता विचारुनी अहंकार सांडीजे. हा संपूर्ण कोणत्याही साधनाने निवृत्त होणार नाही. विचार याचा अर्थ आत्मा काय अनात्मा काय. कोहम कथमिदम जातम को वै कर्ताशि विद्यते. उपादानं किमस्ति विचारम स्वयमीदृशः किंवा सदा विचार्य तस्मात् जगज्जीव परात्मनः जीवभाव जगद्भाव बाधे स्वात्मैव अवशिष्यते
पंचदशीकाराने आपल्याला हा विचार सांगितला की मनुष्याने सदा विचार करावा. विचार म्हणजे पृथक्करण करावं, निवड करावी. आणि विचाराचं स्वरूप ज्ञानोबासुद्धा आपल्याला ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये सांगतात ना, या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्व गत, ते तत्वज्ञ संत किंवा तत्वज्ञ सतत स्वीकारिती, तैसे विचारिता निरसले, ते प्रपंच सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अंशी. विचार केल्यानंतर ज्याचा निराश होतो, गुरुवरे बाबा पाठामध्ये सांगत असतात, विचाराच्या पुढे जी टिकत नाही ना तिला माया म्हणतात, आणि विचार ज्याच्या पुढे टिकत नाही त्याला परब्रह्म तत्व असं म्हणतात. ते स्वयंप्रकाश असल्यामुळे विचाराचा तिथपर्यंत प्रवेश होत नाही. विचार त्याचं काय प्रकाशन करणार आहे? एखादा काजवा प्रकाशमान असतो, तो सूर्याचं प्रकाशन नाही करू शकत. तसा विचार जरी समर्थ असेल तरी स्वयंप्रकाश आत्म्याचं प्रकाशन करू शकत नाही. पण अनात्म पदार्थाला घालविणाऱ्याकरता विचार मात्र समर्थ आहे. विचार केल्यानंतर ज्याचा निराश होतो त्याला प्रपंच म्हणतात. ही प्रपंचाची व्याख्या आहे. त्या ओवीमध्ये आपल्याला स्वल्पविराम द्यावा लागतो. तैसे विचारिता निरसले, ते प्रपंच. ज्ञानी पुरुषाचा सहज त्याग करतात, सहज सांडवले. आणि प्रपंचाचा जर त्याग झाला तर आत्मवस्तू वेगळी प्राप्त करण्याची गरज नाही. सगळ्या प्रपंचाचा निराश झाल्यानंतर जे अवशिष्ट राहतं त्यालाच आत्मा असं म्हणतात. ज्याप्रमाणे एखाद्या घरातून आपण सगळे पदार्थ काढले, सगळे पदार्थ, तरी त्या घरामध्ये आकाश अवशिष्ट राहतं. त्या आकाशाला बाजूला काढता येत नाही. तसं विचाराच्याद्वारे इदम पदाला विषय होणारं संपूर्ण जगत, त्याचा त्याग करता येतो. पण ज्याचा त्याग होत नाही, बाद होत नाही, त्यालाच आत्मा असं म्हणतात. अशक्यः हि अनिदम रूपम स आत्मा बाधवर्जितः, असं पंचदशीकारांचं म्हणणं आहे. इदम रूप जेवढं आहे त्या सर्वांचा त्याग करता येतो. काल आपण ती ओवी पाहिली होती. मग इदंतेसी वाळले, जे मीपणे विनडहारले. काही लोक म्हणतात ना, विचारसागराची आणि पंचदशीची गरज नाही ज्ञानेश्वरी समजण्यासाठी, ते अभिनिवेशामध्ये म्हणतात. मग त्यांना फक्त आपण एवढं म्हणावं की या ओवीचा अर्थ करायचा. इदन शब्दाचा काय अर्थ आहे? इदम शब्दाचा अर्थ पाहण्याकरता पंचदशीच्या दुसऱ्या प्रकरणात जावं लागतं. एकादशेंद्रिययुक्त्या शास्त्रेणाप्यावगम्यते, यावत किंचित भवेत एतत् इदम शब्दोदितम जगत. इदम शब्दाला विषय होतं त्याला जग असं म्हणतात. आणि इदंतेसी वाळले म्हणजे जगाच्या कक्षेमध्ये जे येत नाही. आणि अहम ब्रह्मास्मी या वृत्तीज्ञानामध्ये अहम अहम या स्वरूपाने प्रगट न होणारं, अहम पदाचं वाच्य नसणारं, पण अहम पदाचं लक्ष असणारं जे स्वरूप, मी पणेविन डहारले, ते रूप पाहिजे आपुले आपणची. या सगळ्या विचाराला हा विचारुनी अहंकार सांडीजे. सदा विचार करावा जगताचा, आपल्या जीवस्वरूपाचा आणि परमात्म्याचा. या विचाराच्या 3 कक्षा आहेत. आणि 3 प्रकारचा विचार केल्यानंतर 2 प्रकारचे विचार बाधित होतात आणि त्यांचं पर्यवसान एका स्वरूपामध्ये होतं. श्लोकातला भाव असाच आहे, सदा विचार्य तस्मात् जगत जीव परात्मनः. कायम विचार करावा. जीवस्वरूपाचा बाध झाला की कुटस्थ चैतन्य अवशिष्ट राहतं, आणि जगताचा बाध झाला की ब्रह्मचैतन्य अवशिष्ट राहतं. कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य एकच आहे. म्हणून जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मा एव अवशिष्यते. केवळ आत्माच अवशिष्ट राहतो. म्हणून विचार करावा. आणि विचाराने हा अहंकार परित्याग झाला की मग असतीच वस्तू होईजे. आपल्याला आत्मप्राप्तीकरिता कष्ट नाही. आत्मप्राप्तीसाठी जे प्रतिबंध आहे त्या प्रतिबंधाच्या निवृत्तीसाठीच कष्ट आहे. जेवढी आपण साधना करतो, शास्त्राचं चिंतन किंवा श्रवण करतो, या सगळ्याची असणारी सामर्थ्य शक्ती फक्त प्रतिबंध निवृत्त करण्याकरताच वापरली जाते. सूर्य प्राप्तच आहे, फक्त ढगांचा पडदा दूर करावा यासाठी कष्ट आहे. चंदनाची प्राप्ती सुलभ आहे, फक्त वेढा जो सापाने दिला तो दूर करावा लागतो.
पाणी आयतच प्राप्त आहे, पण शेवाळ दूर करावं लागतं. निधान जमिनीच्या पोटामध्ये प्राप्तच आहे, पण ते मातीचा थर बाजूला करावा लागतो. गाईच्या अंगामध्ये दूध आहेच, पण दोहन करावं लागतं की नाही. तसा आत्म कोणत्या परिस्थितीमध्ये प्राप्त नाही. सर्व कालात, सर्व देशात आपण आपल्याला नित्य प्राप्त आहोत, पण त्याचा परिचय होण्याकरता जे अज्ञान, आवरण, विक्षेप यांना दूर करावं लागतं. हे दूर झाले की मग असतीच नित्यसिद्ध असणारी आपली आत्मवस्तू ते आपलीच आपल्याला प्राप्त होते. थोडक्यामध्ये प्राप्तीच्याच प्राप्तीचा व्यवहार घडतो. परमार्थामध्ये प्राप्ताचीच प्राप्ती आहे, पण मध्यंतरी भ्रम मानावा लागतो. विचारसागरात उदाहरण दिलं, एका मनुष्याने आपल्या कानाच्या वरती पेन्सिल ठेवली. आता ती काही पेन्सिल ठेवण्याची जागा नाही, पण मनुष्य काय कुठं वापर करेल काही सांगता येत नाही. कानाच्या वरती पेन्सिल ठेवली आणि हरवली. संपूर्ण कार्यालय त्यांनी शोधून काढलं, सापडलीच नाही. वैतागला आणि आरशाच्या समोर गेला. आरशात पाहिलं, काय म्हणतो आता, सापडली. अरे हरवलीच कुठं होती? पण हरवली असा त्याला भ्रम झाला. प्राप्त असणाऱ्या वस्तूची प्राप्तीसाठी मध्यंतरी हरवण्याचा भ्रम घडावा लागतो, आणि भ्रमनिवृत्त झाला की प्राप्ताच्याच प्राप्तीचा व्यवहार घडतो. मग असतीच वस्तू होई जे, अशी नित्यसिद्ध आत्मवस्तू प्राप्त झाली आणि विचाराच्याद्वारे अहंकाराचा परित्याग केला की ज्ञानोबाऱ्यांना अभिप्रेत असणारं हे कल्याण आहे. तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. आपणच आपले शत्रू कसे, कोश कीटकाप्रमाणे आपल्या अंगातून धागा काढतो आणि त्या धाग्याला इतक्या वेगाने तो विणतो की स्वतःच्या भोवती आवरण तयार करतो. त्याला कोश म्हणतात. स्वतःच्या भोवती आवरण आच्छादन तयार करणं याला कोश. आणि त्या कोशामध्ये पुन्हा जाऊन राहायचं तो कीटक, त्याला कोश कीट असं म्हणतात. ते आळीसुद्धा तुतीचे पानं खाऊन कोसल्याचा धागा तयार करते की नाही, ते आळीसुद्धा कोश कीटकच आहे. किंवा जर आपण जंगलामध्ये गेलो तर काटेरी झाडाच्या शेवटच्या असणाऱ्या फांदीला अनुकुचीदार अशी 1-2 इंच आकाराचे काही असे पेटारे असतात, बारीक आकाराचे. त्याच्यामध्ये पण किडे सापडतात, मेलेले असतात ते. तोही कोशकिडाचा आहे. तो कोशकिडा स्वतःच्या मृत्यूला, बंधनाला कारण झाला का? कारण त्यांनी स्वतःलाच बंधन करून घेतलं. तसं शरीरावर सुंदर उत्तम ठिकाण आहे असं म्हणून ज्याने देहबुद्धी धारण केली तो स्वतःचा शत्रू आहे. म्हणजे स्वतःला देह तादात्म्य धारण केलं की कोश कीटकाप्रमाणे तो आपला वैरी आहे. वास्तविक जीवाला मनुष्यदेह प्राप्त झाला तर आत्मप्राप्तीची वेळ समीप आलेली आहे. नृदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम प्लवम सुकल्पम गुरुकर्णधारम मयानुकूलेन नभस्वतीरितम पुमान भवाब्दिम न तरेच आत्मा. भागवतातला श्लोक आहे. एवढा सगळा योगच आलेला आहे. भगवंताची कृपा हा अनुकूल वारा आहे. संसार सागरातून तारणारे श्री गुरु नावाडी आहेत. देवाला सुद्धा दुर्लभ असणारा नरदेह सहज प्राप्त झाला आणि या देहामध्ये संकल्प केला की देवची होईन म्हणती ते होती. असा प्राप्तीचा वेळ आल्यानंतर जो मनुष्य या संसार सागरातून तरून जात नाही तो स्वतःचा आत्मघात करणारा आत्महत्यारा आहे. पुमान भवाब्दिम न तरेच आत्मा. पण प्राप्तीच्या वेळेमध्ये जसं धनप्राप्ती व्हावी आणि एखाद्या डोळस पुरुषाला आंधळेपणाचा डोळा लागावा. रस्त्याने चालला आहे आणि आपण चालतो बरोबर आहे, पण आंधळा कसा चालत असेल? थोडा प्रयोग करू म्हणे आपण. डोळे झाकले आणि 10-5 पावलं पुढं गेला, तेवढ्यामध्ये रस्त्यावर पहिल्या ठेवा मागं पडावा. तसं शास्त्र विवेक आहे, सद्गुरूंचा उपदेश आहे. ह्या ज्ञानदृष्टीचा डोळा प्राप्त होऊनसुद्धा त्याला आंधळेपणाचा डोळा व्हावा. तसा मनुष्य देहामध्ये आल्यानंतर दुर्दैव मानावं लागेल की नाही. काही माणसं भ्रमात आयुष्य काढतात सगळं. ते म्हणतात आमची बुद्धिमत्ता सामान्य नाही, फार बुद्धिमान आहोत आम्ही, आम्हाला कोणी शिकविण्याची गरज नाही, आम्हाला कोणी उपदेशही करू नये आणि आम्ही कोणाचं शास्त्र किंवा वाङ्मयसुद्धा वाचणार नाही. आम्हाला काय कमी, आमच्या मनगटात बळ आहे,
आमच्या बुद्धीमध्ये अफाट सामर्थ्य आहे. थोडा वेळापर्यंत जेव्हा सगळे गात्र शिथिल होऊन जातात, बुद्धीला काही स्मरत नाही, विवेकही प्राप्त होत नाही, नंतर पश्चाताप येतो. पण आत्मप्राप्तीच्या वेळेला जसा त्या आंधळ्या पुरुषाला आपला डोळस पुरुषाला आंधळेपणाचा डोळा लागावा, तसा या पुरुषाला सुद्धा असाच डोळा लागतो की नाही, की असते आपुले डोळे आपण झाकी. इथपर्यंत आपण विचार केला. आता जो भ्रम झाला आहे, त्या भ्रमामुळेच व्यक्ती स्वतःच्या स्वरूपाला कसा विसरतो हे ज्ञानोबाऱ्या पुढच्या दृष्टांतामध्ये सांगतात. पुढच्या 2 ओव्याचा एकत्र विचार आहे. 74 आणि 75 क्रमांकाची ओवी. का कवन एक भ्रमलेपणे, मी तो नव्हे गा चोरलो म्हणे. ऐसा नाथेला छंद अंतकरणे, घेऊन ठाके एरवी होय ते तोचे आहे. परी काय की जे बुद्धी तैसी नोहे, देखा स्वप्नीचिनी घाये की मरे साचे. ज्ञानोबारा आपल्याला प्रश्न विचारतात. सांगा बरं, स्वप्नामध्ये एखाद्या व्यक्तीला घाव लागला, घाय म्हणजे घाव, स्वप्नातला घाव लागला आणि जाग झाला, जाग झाल्यानंतर साचे खरेपणाने मरतो का? अजिबात मरत नाही. स्वप्नातला घाव आभाषिक आहे, त्या आभाषिक घावाने तो व्यक्ती मरत नाही बघा. कारण जागृत अवस्था वेगळी आहे. जागृतीची व्यावहारिक सत्ता, स्वप्नाची प्रातिभासिक सत्ता आणि आपलं मूळ स्वरूप पारमार्थिक सत्तेतलं आहे. त्यामुळे देह तादात्म्याचा कोणताही भाव त्याला बंधनामध्ये टाकू शकत नाही. उदाहरण दिलं आहे. एखादी व्यक्ती अशी असते जी कधी व्यवहारात पडतच नाही. खरं असं आहे, मनुष्याने व्यवहारातला काही अनुभव येण्यासाठी थोडंफार व्यवहार केलाही पाहिजे, फार नाही बरं. म्हणजे सुभाषितकाराने असं म्हटलं आहे, जो व्यक्ती विद्वानांची सेवा करतो आणि जो देशाटन करतो त्याच्या बुद्धीचा विस्तार होतो. तस्य विस्तारिता बुद्धी तैलबिंदू इवांबशी. जसा तेलाचा थेंब पाण्यावर टाकला की त्याचा तवंग पाण्याच्या संपूर्ण पृष्ठभागावर पसरून जातो. एखादा थेंब फक्त टाकावा, एकच थेंब असतो तेलाचा, जेवढं पाण्याचं पात्र असेल, पातेलं असेल किंवा कढई असेल, सगळ्यावर तो थेंब पसरतो बघा, त्याचा तवंग तयार होतो. तसं जो पुरुष देशाटन करतो किंवा विद्वान लोकांची सेवा करतो त्याच्या बुद्धीचा विस्तार होतो. पण जो सेवा करत नाही किंवा कुठं फिरतच नाही, त्याची बुद्धी पाण्यामध्ये पडलेल्या तुपाप्रमाणे एका जागेवर घट्ट होते. जसं आपण तूप टाकलं पाण्यावर, ते पसरत नाही, ते एका जागेवर थिजून जातं. पण याचा अर्थ असा नाही की मग साधकाने फिरलं पाहिजे. साधकांकरता नाही. हे एक विशिष्ट प्रकारचं अध्ययन झाल्यानंतर, जुन्या काळामध्ये गुरुकुलात राहिला एखादा विद्यार्थी आणि त्याचं अध्ययन पूर्ण झालं की त्याला देशाटन करण्याची परवानगी दिली जायची. त्याने आता देशाटन करावं. आपल्या भारतामध्ये अशी बरीच मंडळी आहे की ते आपल्या कार्याच्या उद्देशाने संपूर्ण भारत भ्रमण करतात. त्याला लोकांचा परिचय होतो, प्रांताचा, भाषेचा, व्यवहाराचा परिचय होतो आणि त्याच्या बुद्धीमध्ये चातुर्य येतं. चातुर्य शहाणे झाले. चातुर्य शहाणं झालं पाहिजे. चतुरता जरी असेल तर ती कुठं वापरावी हेही कळालं पाहिजे की नाही, त्याचाही वापर होत असतो. व्यवहारात पडलं पाहिजे. साधकाने फिरू नये. मग काही गोष्टी फिरल्या तर चांगल्या राहतात. भाकरी फिरवली तर चांगल्या प्रकारे ती स्वादिष्ट बनू शकते, रुचिकर होऊ शकते. भाकरी तव्यावर जाग्यावर राहू नये, राहिली की ती करपते, जळून जाते. भाकरी फिरवली पाहिजे. ते खाण्याचे पानं असतात की नाही, त्या पानाच्या करंडीमध्ये पानं ठेवले की ते दररोज पलटी करावे लागतात, ते फिरवावे लागतात, नाही तर मग ते सडण्याची शक्यता आहे. आणि घोडासुद्धा दररोज फिरावा लागतो. जर तो फिरवला नाही तर त्याचे स्नायू आखडतात, मग तो ऐन वेळेस प्रवासाला उपयोगी पडत नाही. म्हणजे घोडा फिरला तर चांगला राहतो, भाकरी फिरवले की रुचिकर तयार होते, पानं फिरले की ते ताजेतावाने राहतात, आणि साधक किंवा स्त्री फिरली की नष्ट होते. म्हणून यांनी फिरू नये. सुभाषितकारांचं म्हणणं आहे, आपलं म्हणणं नाही. साधकाने फिरू नये, शास्त्रकारांचं म्हणणं आहे हे. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री हे रत्न आहे आणि रत्न हे कोंदणामध्ये शोभून दिसतं.
तिला पर्यटनाची परवानगी नाही, तिचा पती जर सोबत असेल तर ती एखाद्या समारंभाला जाऊ शकते. धर्मशास्त्राचं असं म्हणणं आहे, पती जर परदेशाला गेला असेल तर त्या स्त्रीने शृंगारसुद्धा करू नये आणि त्या स्त्रीने कोणत्या समारंभाला उत्सवाला सुद्धा जाऊ नये. का? समारंभामध्ये गर्दी असते, गर्दीमध्ये विचित्र लोक येतात आणि पती सोबत नसेल तर संरक्षण मिळणार नाही. त्यामुळे पती सोबत असतानाच कोणत्या तरी समारंभाला गेलं पाहिजे. धर्मशास्त्राची किती सूक्ष्मता आहे. असो, हा व्यक्ती कधी फिरलाच नाही. धर्मपत्नीने त्याला सांगितलं, अहो कामाची व्यस्तता आहे, एवढं एक काम करा ना म्हणे. काय काम करायचं? थोडं बाजारात जाऊन मला भाजीपाला आणून द्या. तो ना अजिबात नाही, काम करणार नाही. अहो विनंती आहे तुम्हाला, आज्ञा पालन म्हणून नाही, मला घर कामात मदत करा यासाठी थोड्या भाजीपाला आणून द्या. जुने कीर्तनकाराचं उदाहरण या ओळीवर. तो म्हणला मी बाजारात नाही जाणार. मग म्हणे बाजारात गर्दी असते, गर्दीत मी हरवलो. मग बाई हुशार होती, असावी लागते. हुशार होती बाई. त्या बाईने तिच्या पायामध्ये काळा धागा बांधला आणि त्याला सांगितलं, हा धागा जोपर्यंत पायात असेल तोपर्यंत तुम्ही हरवणार नाहीत. तिने चांगला पॅक बांधला धागा, घट्ट 2-3 गाठी मारल्या. तो मग आता बाजारात जातो. बाजारात गेला. पण त्यास असतं, एखादी व्यक्ती आपण विशिष्ट कामाकरता योजना केली तर त्यात रस्ता आहे, तिथे अनेक प्रकारचे प्रतिबंध असतात. मग जावं चांगलं काम करावं की नाही, तो बाकीचे खेळ बघू लागला. एखादा विद्यार्थी असतो, त्याला आपण दुकानातून एखादी वस्तू आणायला सांगितली, आपल्याला अंदाज असतो की दुकान एवढ्या अंतरावर आहे. हा अगदी एक पाऊल गोगलगाईप्रमाणे टाकून जरी गेला तरी 5-10 मिनटामध्ये माघारी येऊ शकतो. पण तो 1 तासाने माघारी येतो, 1 तासाने. मग त्याला विचारला, अरे कसं काय उशीर लागला? ट्रॅफिक लागली. तो तर पायी गेला होता. वाहनाचे आपण समजू शकतो, पायीकडं ट्रॅफिक असते का? म्हणजे कारण काही पण देतात. नाही म्हणे ते निकाल लागला निवडणुकीचा आणि तो पाहत बसलो म्हणून उशीर झाला तुला, असे प्रतिबंध. तसा हा भाजीपाला आणायला गेला आणि तिथं गारुड्याचा खेळ सुरू होता. ते नाग पकडलेला असतो, त्याने ते खेळ दाखवायला सुरुवात केली. 2-3 सर्प होते त्याच्याकडे. मग गारुड्याने जेव्हा खेळ रंगात आला तेवढ्यात एक सर्प चाप्टर निघाला, पेटाऱ्यातून बाहेर निघाला. तो जसा बाहेर निघाला तसा गर्दीत शिरला. गुरुवारी मारू तेव्हा सांगत असते, निघाला बाहेर. आता तो सर्प होता, किती दिवस कोंडूनी धरीन जेवे, तो बाहेर निघाला. आणि जसा निघाला तसा गर्दीमध्ये शिरला की नाही. आणि मग काय हाकार उडाला. हा व्यक्ती त्याच्या अंगावर, तो व्यक्ती याच्या अंगावर. तेवढ्या घाई गडबडीमध्ये याच्या पायाचा धागा तुटला. महामार्गात थांबला हा रस्त्यावर. मी चोरलो, मी हरवलो, आता कसं होईल असा शोक करू लागला. त्याच गर्दीमध्ये त्याचा शेजारीसुद्धा आला होता. त्याने पाहिलं, अरे याला वेड लागलं म्हणे, हरवला. तो मला, तुम्ही हरवले नाही, तुम्ही तर जाग्यावर आहात ना. हरवलेला व्यक्ती असं म्हणतो का? आपल्यापैकी कोणीतरी असं म्हणेल का, अहो पहा बरं मी आहे का नाही? अरे मी आहे का नाही म्हणणाराच आहे ना. तो म्हणला, तो जर म्हणत असेल मी आहे का नाही, थोडी तपासणी करून पहा, तो लोक म्हणते तपासणी नका करू, याला भरती करा. कारण ज्या अर्थी हा म्हणतो मी आहे का नाही, भ्रमिष्ट झाला असं त्याचा अर्थ होईल. पण शेजारचा व्यक्ती हुशार होता, म्हणे हा असं ऐकणार नाही. हा कोणाचा ऐकेल? तो घरी गेला, घरी. आणि घरच्या बाईला सांगितलं, अहो तुमचे मालक सगळा बाजार भरवला त्यांनी, मी हरवलो. बाईच्या लक्षात आलं नक्की धागा तुटला असेल. ती आली आणि तिने त्याला कळू देण्याच्या आत, काही कळण्याच्या आत पुन्हा धागा बांधला. काय झालं? म्हणे हरवलो. कशामुळे? पायाचा धागा तुटला. पहा बरं, सापडलो. ज्ञानोबा म्हणतात का, कवन एक भ्रमलेपणे. कोणीतरी एखादा व्यक्ती भ्रमिष्ट झाला आणि भ्रमिष्ट झाल्यामुळे मी तो नव्हे, जो मी घरून निघालो होतो ना तो नव्हे, तो मी नाही. म्हणे का बरं? चोरलो म्हणे, आता मी हरवलो आहे असं म्हणतो आहे. जो व्यक्ती हरवला आहे असं म्हणतो तेव्हाही तो व्यक्ती हरवलेला नसतो, तेव्हाही तो व्यक्ती सापडलेलाच असतो. ऐसा नाथीला छंद अंतकरणे घेऊन ठाके. नाथेला छंद म्हणजे आग्रह,
आपला नसलेला छंद, नसलेला आग्रह अंतःकरणामध्ये घेऊन राहतो. त्याच्या अंतःकरणाची भूमिका आहे. म्हणजे बंधन हे मनाचं आहे, ते मनाने स्वीकारलेलं आहे. जो व्यक्ती म्हणतो मी भ्रमिष्ट अज्ञानी आहे, मी हरवलेला आहो, हा त्याच्या अंतःकरणाचा भ्रम आहे. दुसऱ्या बाजूने विचार केला म्हणजे काय, अंतःकरणाचा आग्रह किंवा भ्रम टाकून दुसऱ्या बाजूने विचार केला, एरवी नाही तर होय ते. जो व्यक्ती घरून निघालेला आहे, जे होय ते तोच आहे. जे त्याचं स्वरूप आहे ते त्याचं स्वरूप त्याला आताही विद्यमानच आहे. पण ज्ञानोबा म्हणतात काय करावं, बुद्धी तैसी नोहे. त्याचा विचार, त्याचा बुद्धीचा निश्चय तसा होत नाही. हा त्याच्याकरता भाव नाहीच आहे. देहामध्ये असणारा आपण सर्वजण सत चित आनंद स्वरूप परब्रह्माचे अंश आहोत की नाही, परब्रह्म स्वरूपच आहोत. ज्या आत्म्याची आपल्याला प्राप्ती करायची आहे या देहामध्ये, ते आत्मस्वरूप आताही आपल्याला प्राप्तच आहे. परी काय की जे बुद्धी तैसी नोहे, तसा आपल्या बुद्धीचा निश्चय होत नाही. आणि ज्या दिवशी आपल्या बुद्धीचा निश्चय होईल त्या दिवशी बुद्धिनिश्चये आत्मज्ञान. ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशी. आपण प्रत्येक देहामध्ये हा निश्चय बदललेला आहे. या नरदेहाच्या अगोदर दुसरा कोणता तरी देह आपल्याला नक्की प्राप्त असेल. कारण का, तो प्राप्त असल्याशिवाय आपल्याला हा प्राप्त होणारच नाही ना. मागे सुद्धा आपल्याला मनुष्यदेह प्राप्त असता आणि त्या देहामध्ये प्रामाणिक प्रयत्न झाला असता आपल्याकडून, तर आपण मुक्त झालो असतो. ज्या अर्थी झाला नाही याचा अर्थ उणीव राहिली. या नरदेहाच्या अगोदर आपल्याला कोणता तरी देह अगोदर पूर्वी प्राप्त होता. पूर्वी जर आपण एखाद्या देहात नसतो आणि अचानक जर हा आपल्याला देह प्राप्त झाला, तर त्याला अकृताभ्यागम नावाचा दोष येईल. कर्म तर काहीच केलं नाही तरी प्राप्त झालं. या देहात कर्म करतो ते आगामी देहात भोगावं लागतं. जर न भोगता संपलं तर त्याला कृतविप्रणाश नावाचा दोष येतो. कर्म केलं आणि भोगा वाचून संपून गेलं, कृतविप्रणाश नावाचा दोष. मागे कर्म नाही केलं आणि आता मात्र अचानक भोगावं लागलं तर त्याला अकृताभ्यागम, केलेलं नाही तरी प्राप्त झालं. म्हणून एक पूर्वजन्म आणि पुनर्जन्म दोन्ही मानावे लागतात. मागे आपला कोणता तरी जन्म झालेला आहे, त्याही देहामध्ये आपण तो देहच मी आहे अशी बुद्धी धारण केली होती की नाही. पण या जन्माच्या प्राप्तीच्या प्रसंगाला तो देहही सोडला आणि त्या देहावर असणारी देहबुद्धीही सोडली. जशी ती सोडली आहे तसं याही देहाची बुद्धी कधी ना कधी सोडावी लागणार आहे. म्हणजे आम्ही नाही सोडणार, काळ सोडायला भाग पाडणार आहे. जरी आपण नाही सोडलं तरी काळ आपल्याला, देह हे काळाचे, मग हे तव पाच मिळावा शेकी अनुसरेल पंचत्वा, ते वेळी केला की किंवा सावाशिनो आपला. काळ आपल्याला हा देह सोडायला भाग पाडील. देह सुटला की यातली देहबुद्धी आपली संपली. ज्ञानाने नाही बरं, फक्त जन्माच्या संबंधाने. किंवा कधी सुषुप्ती अवस्था जर आपल्याला मिळाली तर त्या सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा आपण आपली देहबुद्धी सोडलेलीच असते की नाही. प्रारब्ध आपला असाही जाग झालं की पुन्हा देहबुद्धी आपल्या मागं लागते. या देहबुद्धीचा विचार टाकून पाहिलं तर आपण जागृतीमध्ये आहोत, सद्रूप आहोत. स्वप्नाचं आपण बाहेरच्या प्रकाशा वाचून प्रकाशन करतो, याचा अर्थ आपण चिद्रूप आहोत. आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये शब्दस्पर्शापैकी कोणताही विषय नसताना ज्या अर्थी आपल्याला सुख मिळतं, याचा अर्थ आपण आनंद स्वरूपच आहोत. मग ज्या सच्चित आनंद स्वरूपाची प्राप्ती करायची, ते तर आपलं कायमचं स्वरूप आहे ना. म्हणजे जे आपल्याला व्हायचं आहे ते आजही आपण आहोतच. फक्त काय करावं, आपली बुद्धी तसंही आपल्याला मानू देत नाही. पाठामध्ये बरोबर वाटतं हे सगळं, म्हणजे हिशोब तर बरोबर आहे, पण पायऱ्या उतरल्या की आपला विचार उतरून जातो. हा कायमचा राहायला पाहिजे. म्हणून श्रवण केलं की त्याचं मननही झालं पाहिजे. पेरणी करून उपयोग नाही, रासनी पण झाली पाहिजे. तसं श्रवण केलं की त्याचं मनन केलं पाहिजे. भागवतामध्ये
धुंदोकारीने सगळी पापं केली, सगळी पापं. आणि मग त्याच्या उद्धारासाठी बरेच प्रयत्न केले गोकर्ण महाराजांनी, पण यश नाही आलं. सत्कर्म करावं असं म्हटलं तर आकाशवाणी सूर्याने सांगितलं की सत्कर्म करा. आणि मग त्या गोकर्ण महाराजांनी भागवत कथेचं आयोजन केलं. सगळे लोक आलेत. मग आल्यानंतर बसायला जागा दिली ज्याच्या त्याच्या पद्धतीप्रमाणे. सगळेजण विराजमान झाले. पण आता त्या धुंदोकारीला, प्रेताला किंवा भूताला शुद्ध जागेत बसता येत नाही, शुद्ध पदार्थ खाता येत नाही. त्यांचा अधिकार अशुद्ध पदार्थावर असतो. आपण हा आता विचारात विचार पण आठवला म्हणून सांगतो. गोस्वामी तुळशीदास महाराजांनी वाराणसी क्षेत्रामध्ये अनुष्ठान केलं की मला प्रभू रामचंद्रांची दर्शन प्राप्ती व्हावी. मग अनुष्ठान केलं, गंगेचं स्नान करावं, भगवंताचं अर्चन करावं. असं 12 वर्ष निघून गेले, पण भगवंताचं काही दर्शन झालं नाही. त्यांच्या कथेमध्ये आलेला आहे तो भाग. हे प्रातर्विधीला गेल्यानंतर ते जल अशुद्ध होऊन जात असतं. ते एका काटेरी झाडावर पाणी टाकायचे. मला वाटतं मी दादांच्या कीर्तनात एकदा ऐकलं आहे. आपण जर एखादं पात्र घेतलं बहिर्दिशेला जाण्यासाठी तर पाणी हे पवित्रच आहे, पण त्या पाण्यात जर आपण आपली तर्जनी लावली ना, म्हणजे पहिल्या क्रमांकाचं बोट, तर ते पाणी शुद्ध असतानाही अशुद्ध होतं. मग ते पाणी आता तुम्ही स्नानाला म्हणा, हातपाय धुवायला वापरू शकता, असं त्याचा अर्थ आहे. तर मग ते त्यांनी काटेरी झुडपावरती पाणी टाकलं. 12 वर्ष भूतच प्रगट झालं त्याच्यातून. ते अकराळ विकराळ आकाश एवढं रूप त्या भूताचं. ते गोस्वामी तुळशीदास महाराज म्हणले 12 वर्ष अनुष्ठान केलं प्रभू रामचंद्राचं दर्शन व्हावं म्हणून. हे दर्शन व्हावं म्हणून काय केलं? अनुष्ठान केलं. मी कथा कोणती सांगत होती त्यांना आठव बरं का. कथा कोणती सांगत होता अगोदर? गोकर्ण. हा, ती विसरू नका. म्हणजे मी तुम्हाला विचारलं म्हणजे तुम्ही जागे राही की नाही. मी खरंच विसरलो होतो, खरंच विसरलो प्रामाणिकपणाने. आणि मग ते गोस्वामी तुळशीदास महाराज म्हटले अनुष्ठान केलं रामाच्या दर्शनासाठी, दर्शन झालं भूताचं. म्हणजे झाडं लावले आंब्याचे, शेंगा आल्या येड्या बाबळीच्या, असं झालं की नाही म्हण. पण ते भूत म्हणले महाराज काळजी नका करू, माझं दर्शन वाया नाही जाणार. म्हण का? म्हणे मला प्रभू रामचंद्राचं दर्शन तुम्हाला नाही करविता येणार. ते भूत असं पण नाही म्हटलं बरं की प्रभू श्रीराम, कारण ते राम नाव ऐकलं की त्याच्या अंगाचा दाह व्हायचा. त्याने तुम्ही जे म्हणताना ज्या देवाचं दर्शन ते मी नाही करू देणार, पण तुम्हाला प्रक्रिया सांगतो. दररोज तुम्ही रामकथा सांगताना म्हणे हो. मग जो व्यक्ती सर्वात अगोदर येतो आणि कथा झाल्यानंतर सगळ्यात शेवटी जातो, ती व्यक्ती साक्षात हनुमंतराय आहे. आणि ते हनुमंतराय तुम्हाला प्रभू रामचंद्राचं दर्शन करून देतील. म्हणजे दररोज येतात. हो, दररोज तुमच्या रामकथेमध्ये हनुमंतराय असतात, दररोज असतात. ज्या ज्या ठिकाणी रामकथा होते त्या ठिकाणी हनुमंतराय विराजमान असतातच. हे सगळ्यांना माहिती असावं, म्हणजे ऐकणाऱ्यालासुद्धा, सांगणाऱ्या वक्त्यालासुद्धा. किंवा तेथे असे देव उभा, आपल्या कीर्तनामध्ये पांडुरंग परमात्मा उभा असतो, हेही सगळ्याला माहिती असावं, ऐकणाऱ्यालासुद्धा आणि सांगणाऱ्यालासुद्धा, की आपल्या कीर्तनात कोण आहे? देव आहे. पांडुरंग असल्याशिवाय रंगच भरत नाही. जिथं रंग आहे कीर्तनात तिथे पांडुरंग आहेच, असा त्याचा अर्थ होतो. मग कीर्तनात देव आहे असं श्रोत्यांना कळालं तर ते मोबाईल पाहणार नाही, कारण कीर्तनात कोण आहे? आणि वक्ता अभंग सोडून बाजूला जाणार नाही. कीर्तनात कोण आहे? देव आहे, असं त्याचा अर्थ होईल की नाही. आणि म्हणून मग ते हनुमंतरायाची वाट पाहू लागले. कथेच्या अगोदर सर्वात वयोवृद्ध ब्राह्मण व्यक्ती आली, सगळ्यात अगोदर. गोस्वामी तुळशीदास महाराज म्हटले हे हनुमंतराय असतील, पण असतील व काही सांगता येणार नाही. सगळ्यात अगोदर आले, संपूर्ण कथा झाली, आसनं काढले, सगळ्या सतरंजा वगैरे बाजूला झाल्या, सगळे लोक निघून गेल्यानंतर सगळ्या शेवटी ते व्यक्ती चालू लागली. तुळशीदासजी महाराज त्यांच्या मागू चालले, मागे मागे. आणि गावाच्या बाहेर गेल्यानंतर त्यांचे पाय पकडले. महाराज मी शरण आलो आहे तुम्हाला,
अहो म्हणे महाराज मला कशाला शरण येता? नाही म्हणे तुम्ही हनुमंतराय आहात, मला प्रभू रामचंद्राचं दर्शन करवा. आणि मग हनुमंतरायने तो अधिकार जाणला की हे साक्षात वाल्मिक ऋषीचे अवतार आहेत, यांना प्रभूंचं दर्शन करून दिलं पाहिजे. आणि मग ते त्यांच्या कुटियामध्ये राहत असताना प्रभू रामचंद्र लक्ष्मणजींच्या सहित आले, दर्शन करविलं. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. हनुमंतराय संत आहेत, भक्त आहेत, त्यांच्याशिवाय देवाची प्राप्ती होऊ शकत नाही. उदाहरण कशाकरता सांगितलं? जे भूत प्रेत पिशाचे असतात त्यांना पवित्र पदार्थ खाता येत नाही, म्हणून अशुद्ध जल ते सेवन करतात. किंवा आपण जेवता जेवता पात्रावरून उठून गेलो, आता परत पात्रावर बसू नये, कारण ते अन्न आता अशुद्ध झालं. ते उच्चिष्टम, हे जे अन्न आहे ना आता उष्ट झालेलं, ते भूतांच्या मालकीचं आहे. म्हणजे मग परत जेवलो आम्ही तर पदार्थ फार गोड होते, ते आम्हाला टाकून द्यावेसे वाटले नाही, रसमलाई कशी सोडायची? मग तुम्ही आणि भूत एकत्र जेवतात, एकमेका देवमुखी, असं त्याचा अर्थ आहे. उष्ट अन्न जे असतं की नाही ते भूतांच्या मालकीचं, अशुद्ध ते खातात. तसा हा धुंदुकारी, याला मंडपात जागा नाही मिळाली चांगली बसायला, मग तिथे एक बांबू होता. बांबू म्हणजे विळू, त्याला 7 गाठी होत्या, त्याच्यामध्ये तो जाऊन बसला. आणि 1 दिवसाची कथा झाली की त्यातली एक गाठ फुटायची. 7 दिवसापर्यंत 7 गाठी फुटल्या. आणि भागवत कथा झाल्याबरोबर वैकुंठातून एकच विमान आलं, एकच, आणि एकच जागा त्याच्यामध्ये. नाही तर देवाचं पुष्पक विमान असं आहे, जेवढी लोकसंख्या तेवढा त्याचा आकार वाढवतो, प्रचंड वेग. आणि एकच विमान आलं. बाकीचे लोक म्हणले बापरे, कोणाकरता आलं? सर्वांच्या देखत धुंदुकारी त्या विमानात आरूढ झाला. आणि मग गोकर्ण महाराजांनीच त्या वैमानिकालाच विचारलं की एकट्यानेच कथा ऐकली? असं नाही ना, सगळ्यांनीच कथा ऐकली. त्यांनी उत्तर दिलं, बाकीच्यांनी फक्त ऐकली, श्रवणच केली फक्त, पण या धुंदुकारिणी कथा ऐकल्यानंतर त्या कथेचं पुन्हा मनन केलं, दररोज मनन केलं, पुन्हा अर्थचिंतन केलं. आणि परिणाम, जे जे केले पुराण श्रवण ते व्यर्थ होय मन नेवीन. मनन जर नाही केलं तर श्रवण व्यर्थ होऊन जातं. या लागी श्रवण मनन अत्यादरी किंवा सावधानी करावे, सावधानपूर्वक ते अत्यादराने केलं पाहिजे. त्या श्रवणाचा परिणाम झाला म्हणून एकट्या करताच विमान आलं. महाराजांच्या मुखातून ऐकलं. विमान का आलं? कारण इमानाने कथा ऐकली ना, इमानदारीनं कथा ऐकली म्हणूनच विमान घ्यायला आलं. म्हणजे तुम्हाला मग तुम्ही पुढच्या वर्षी कथा चांगली ऐका, तुम्हालाही सगळ्याला घ्यायला विमान, तुम्हाला म्हणजे त्यांना सगळ्यांना विमान घ्यायला येईल. कथा ऐकावी. काय की जे बुद्धी तैसी नोहे, बुद्धी मान्य, बुद्धीचा निश्चय झाला की श्रवणाचा फायदा होत असतो. एरवी होयते, या ते सर्वनामाला जेची अपेक्षा आहे. एरवी जे होय, जे त्याला प्राप्त करायचं स्वरूप ते तोची आहे. जो मनुष्य म्हणत होता ना मी हरवलो, मी हरवलो, अरे जो हरवलो म्हणत होता तो तोच आहे ना. तसा जीवसुद्धा तुका म्हणे कैशी केव, कोठे जीव निराळा, तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म. आपण जर आपलं लक्षण पाहिलं, देहबुद्धी बाजूला सारून, तर जागृतीमध्ये आपलं अस्तित्व आहे, स्वप्न अवस्थेमध्ये आपलं ज्ञान आहे, आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये आपला आनंद आहे. म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्थांचा जरी विचार केला तरी अनुक्रमे आपल्याला सच्चिदानंद स्वरूपाचा परिचय होतो. आणि हाच परिचय होण्याकरता शास्त्र प्रमाण आवश्यक आहे. म्हणजे विचार, आणि त्याला शास्त्राचं प्रामाण्य मिळालं. श्रुतीमध्ये उपदेश केला सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, तर ते ब्रह्मच माझं स्वरूप आहे. असा एकदा बुद्धीचा निश्चय झाला की बुद्धीच्या निश्चयामध्ये आत्मज्ञान आहे. पण तशी बुद्धी मात्र होत नाही. काय की जे, काय नेमकं करावं? यासाठी कृपाही असावी लागते. बुद्धीचा निश्चय होण्यासाठी अंतकरण कृपा, शास्त्र कृपा, ईश कृपा, आणि सगळ्यात महत्त्वाचे आहे संत कृपा. ती जर एकदा झाली, बुद्धीचा निश्चय झाला की व्यक्ती जागृत होऊ शकतो.
सिंहाचा छावा चुकून मेंढ्यांच्या कळपामध्ये जर आला तर त्याची बुद्धी तशीच होते की मी सिंहाचा छावा नाही, मी दुसराच कोणीतरी आहे. वागणं बदलतं. आपला कळप चांगला असावा. आपण कोणत्या कळपात राहतो. जर सिंहाचा छावा जर मेंढ्यांच्या कळपात आला तर त्यालाही त्याच सवयी लागतात की नाही. संगतीचा एवढा परिणाम होतो. पण मग जेव्हा त्याला दैवयोगाने सिंहाची प्राप्ती होईल, सरोवराच्या जवळ घेऊन जाईल आणि सांगेल माझ्या आकाराप्रमाणे तुझा आकार आहे, माझ्या आवाजाप्रमाणे डरकाळीप्रमाणे सिंहगर्जना तुझी आहे, असं आपल्या दोघाचं लक्षण एकच आहे. आणि जर या लक्षण साम्याचा निश्चय पटला की तो आता जे मेंढ्याच्या संगतीत राहणारी बुद्धी ते टाकून मी सिंह आहे असा जसा त्याला बोध व्हावा, तसं जीवालासुद्धा सत्कर्म परिपाकात ते करुणानिधीनोद्धृताः प्राप्यतीरतरुच्छायां विश्राम्यन्ति यथा सुखम. तो जीव हे भाष सरे आब्रह्म परमात्म बोधे भरे, ऐसे भजती ज्ञानाध्वरे एकत्व येणे. आणि ही बुद्धी किंवा हे ज्ञान देण्यासाठी सद्गुरूंचे प्रयत्न असतात. परिकाय की जे बुद्धी तैसे नोहे, देखा स्वप्नीचिनी घाये की मरे साचे. स्वप्नामध्ये एखाद्याला घाव लागला तर तो जागृतीमध्ये मरत असतो का? अजिबात मरत नाही. जनकांचं उदाहरण आपण कायम पाहत असतो. जनक राजा आहे. विदेह जनक असं म्हणतात त्यांना. त्यांच्या परंपरेमध्ये येणारे सगळे जे महापुरुष आहेत त्या गादीवर विराजमान होणारे सगळे विदेही आहे. सगळे विदेही. जनकांचा अधिकार सांगत असताना उपनिषदामध्ये कथा आली की याज्ञवल्क्य महाराज पाठ सांगायचे दररोज. आता राजा म्हणल्यानंतर राज्य शकट चालवणं कठीण असतं. राज्य कारभारातली सगळी कर्म पाहिजे. सगळ्यात जास्त व्याप राजाच्या पाठीमागे असतो. बरं, सगळ्यात जास्त व्याप. देशाची अंतर्गत सुरक्षा पाहिजे, देशाच्या बाहेरच्या शत्रूचा बंदोबस्त करायचा. कधी कधी पाऊस पडतो तर कधी पाऊसही पडत नाही. म्हणजे ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, अनेक प्रकारच्या योजना, भ्रष्टाचारावर नियंत्रण, कायदा सुव्यवस्था हे सगळं राखावं लागतं. राज्य चालवण्याकरता तेवढी बुद्धी पण असावी लागते. बरं, सगळ्यात महत्त्वाचं असतं धैर्य. प्रसंग किती जरी आला तर राजा जो आहे ना तो प्रसंगाला घाबरला नाही पाहिजे. ज्ञानोबाऱ्यांनी ते क्षत्रियाचं वर्णन करत असताना शौर्यम तेजो धृतिरे दाक्षम युद्ध चाप्य पलायनम या बाबतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. किती बिकट प्रसंग आले तर राजांनी आपली बुद्धिमत्ता अजिबात चंचल होऊ दिले नाही. शत्रूच्या दरबारात गेलेले आहेत. आग्र्याच्या किल्ल्यात महाराष्ट्र प्रदेशापासून लांब आहेत. 36 वर्षाचं वय, 9 वर्षाचे धर्मवीर संभाजी महाराज जवळ आहे. 9 वर्षाचं वय त्यांचं का नेलं होतं? कारण हा 9 वर्षाच्या वयामध्ये याला राजनीती कळाली पाहिजे. कारण भविष्य काळातला हा राजा आहे. या गोष्टीला म्हणतात दूरदृष्टी. लहानपणापासून शिक्षण दिलं पाहिजे. गावाकडचे लोक म्हणतात आता मुलगा आमच्या हातातून गेला, तो तुम्ही जाऊ दिला. लहानपणात त्याच्या हातामध्ये हनुमान चालीसा, हरिपाठ, भगवद्गीता द्यायला पाहिजे होती. त्या काळात तुम्ही मोबाईल दिला. नंतर म्हणतात मुलगा हातून गेला. असं नाही. 9 वर्षाचं वय म्हणजे किती? 3रीला 4थीला मुलगा. आणि एवढ्या वयाचे संभाजी महाराज तिथं नेले शत्रूच्या गराड्यामध्ये. प्रसंग किती बिकट आहे. सगळ्या सैनिकांना सोडून आणायचं, स्वतःही सही सलामत बाहेर यायचं. लक्षात आलं की आता या प्रसंगातून सुटणं शक्य नाही. क्षत्रियाचा किती व्याप असतो. मला जनकापर्यंत परत यायचं आहे माघारी. किती व्याप असतो. या प्रसंगात त्यांनी आपल्या मित्राला सांगितले एखादी कथा सांगा. महाभारत आणि रामायण किती आवश्यक आहे. काही लोक म्हणतात सध्याला रामायण आणि महाभारताची या देशाला गरज नाही, उलट जास्त गरज आता आहे. आता कृष्ण नीतीची देशाला गरज आहे. कोणत्या का प्रयत्नाने होईना शत्रूचा निपात केला पाहिजे. मग अश्वत्थामा हतः कृष्णनीतीची गरज आहे सध्याला देशाला. कथा सांगा एखादी. मित्रांनी कथा सांगितली. म्हणे जसे राजे तुम्ही अडकलात ना, तसं काही युगापूर्वी
याच प्रांतात मथुरा तुरुंगामध्ये एक बालक अडकला होता आणि त्या बालकाला म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्याला वसुदेवाने एका टोपलीमध्ये ठेवलं. वचलेला कमळापती पायीचे बंधने गळती, आणि तिथून नेलं आणि गोकुळामध्ये ठेवलं सुरक्षित. राजे म्हणले थांबा, बस आपल्याला मुद्दा मिळाला. शत्रूच्या गराड्यातून आपल्याला असंच पलायन करायचं आहे म्हणे. काय करायचं म्हणे? जशी वसुदेवाने टोपली वापरली की नाही तसा आपल्याला पेटारा वापरायचा. आणि तिथं त्या कादंबरीमध्ये आलं आहे पेटारा मापात होता, मापात. त्या मापाला अवतरण केलं आहे. मापात म्हणजे शंभूराजे आणि आपण त्या पेटाऱ्यात सहज मावू शकेल याला म्हणतात माप. नाटक केलं आजारी पडण्याचं. राजे म्हणले दवा काम नाही करते. जब दवा काम नाही करते दुआ काम करते. मग त्या आम्हाला आशीर्वाद मिळाले पाहिजे. मिठाई द्यायची म्हणे सगळ्या नगराला. परवानगी मिळाली शत्रूची. मिठाई वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला. आणि उद्या परवा दुसऱ्या असणाऱ्या किल्ल्यामध्ये हलवायचं होतं त्यांना. त्याच्या अगोदर शिवाजी महाराजांनी यशस्वी शत्रूच्या गराड्यातून सुटका करून घेतली. जगाच्या इतिहासामध्ये नोंद आहेत. आतापर्यंत अनेक राजे शत्रूच्या तावडीतून सुटले, पण वाक्य असं आहे अनेक राजे शत्रूच्या हातावर तुरी देऊन सुटले. तुरी वाक्प्रचार आहे हा. पण राजांच्या बाबतीमध्ये असं आहे राजे शत्रूच्या हातात मिठाई देऊन सुटले. मिठाई. जगात कोणीच पराक्रम हा केला नाही. राज्य कारभार चालवणं कठीण असतं. राजाने धैर्य सोडू नये. जनकांना उशीर व्हायचा आणि याज्ञवल्क्य तो जोपर्यंत ते येत नाही तो पाठ सुरू करायचे नाही. बाकीच्या शिष्यामध्ये गडबड सुरू झाली. त्याने गुरुजींनी पाठ सुरू करायला पाहिजे राव. असं असतं कुठं किती वेळ चालला आपला. आपल्यालाही बाकीचे काही ना काही कामं असतात की नाही, नियोजन असतात. शिष्य म्हणलं नियोजन पाठ लवकर सुरू करायला पाहिजे. दुसरा म्हणला अरे आपण काय देणार आहे गुरुजींना. राजा दक्षिणा देतो म्हणून तर आश्रम चालतोय. त्या बघा शिष्य इथपर्यंत गेले, त्यामुळे पाठ ते उशिरा करतात. याज्ञवल्क्याच्या लक्षात आलं जनकांचा काय अधिकार आहे. मायावी अग्नी प्रगट केला. जंगलाला अग्नी लागला. राजधानीपर्यंत आला. राजमहालात जनक ज्या आसनावर बसले त्या आसनावर अग्नी लागला. शिष्य गेले पळून कपडे सांभाळायला. तोपर्यंत जनकांना विचारलं पाठ बंद करायचा नाही. अरे अग्नी लागला ना. मिथिलायाम प्रदीप्तायाम न मे दहती किंचन. अग्नी लागला असेल पण अग्नी माझ्या देहाला लागलाच नाही. नैनम छिंदन्ति शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. हा जनकांचा अधिकार. त्यानं स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये परकीयाने आक्रमण केलं. हा सगळे दृष्टांतच आहेत पाठात. आक्रमण केलं. आक्रमण झाल्यानंतर एक वेळ अशी आली की आता आपण सही सलामत वाचू शकणार नाही. मग पलायन केलं. जंगलातून रात्रभर पलायन करतात. काटेरी घाव अंगाला लागलेले आहेत. दुसऱ्या राज्यात प्रवेश केला. भूक लागली प्रचंड. काहीच मिळालं नाही अन्न वाचून. प्राण व्याकुळ होतो आहे. रस्त्याने काही भिकारी चालले होते. आणि कुठं चालला म्हणे समोर एक अन्न सत्र आहे. भिकाऱ्याकडे ताटं होते. अहो म्हणे मला येऊ द्या. भिकारी म्हणले तू नवीन दिसतो. म्हणे हो नवीन आहे. मग एक काम करायचं आमच्या मागं चालायचं. पण का आम्ही माझी भिकारी आहे. तो आता नवीन आलेला आहे. मागं पुढच्या रांगेत यायचं नाही म्हणे. जुने ना आम्ही आणि पहिल्या पंक्तीला आम्ही राहणार. बघा अभ्यास. माझी भिकारी मागे चालायचं. आता एका देशाचा राजा आहे. भिकाऱ्याकडे ताटं आहे. जनकाकडे ताटसुद्धा नाही. जनकाचा क्रमांक आला. खिचडी संपून गेली. अहो काहीतरी द्या हो. म्हणजे करपलेली आहे घ्या. पातेल्यातून करपलेली हातात घेतली खिचडी. पाण्याच्या जवळ गेले आणि पाण्याजवळ जाऊन खिचडी खाणार तेव्हा एका पक्षाने झडप मारली. जशी झडप मारली जनकजी पाण्याजवळ पडले आणि महालात जागे झाले. जनकाने विचार केला आता चंदनाचा पलंग आहे. सुगंधी पुष्पांची शय्या आहे. सगळे पहारेदार माझं संरक्षण करतात. मग हे खरं का 2 क्षणापूर्वी जे मी पाहिलं जंगलातलं वातावरण ते खरं. जर ते खोटं म्हणावं
तर याला का खोटं म्हणू नये? बरं, याला खरं म्हणावं तर त्याला खरं का म्हणू नये? दुसऱ्या दिवशी दरबारात प्रश्न विचारला सगळ्यांना, मागचा पुढचं काहीच नाही संदर्भ, सांगा म्हणे हे खरं का ते खरं, ते खोटं का हे खोटं. लोक म्हणले नेमकं काही कळालंच नाही, अभंग नाही, ओवी नाही, असं चालू आहे. काहीच नाही ना, हे खरं का ते खरं, ते खोटं का हे खोटं, नेमका काय मुद्दा आहे? अष्टावक्र याज्ञवल्क्य आले, त्यांनी सांगितलं, राजा जसं हे तसं ते. जर तू याला खरं मानत असेल तर ते खरं मान, किंवा जसं ते तसं हे. स्वप्नाला खोटं मानत असेल तर हेही खोटं आहे. दृष्टांत संपला. स्वप्नामध्ये घाव झाले की नाही जनकाला? लागलं की नाही? पण स्वप्नीची नी घाये की मरे साचे, तसा हा प्रातिभासिक देह आहे. या देहाच्या भ्रमाने, देहाच्या मरण्याने जीवात्मा तत्वता मरत नाही, तो अमर स्वरूपाचा आहे. पुढचा दृष्टांत ज्ञानोबारे देतात एका पोपटाचा, पण तो उदाहरण 4 ओव्यामध्ये आलेला आहे. एवढा विस्ताराचा दृष्टांत ज्ञानेश्वरीत दुसरा नाही, जो 4 ओव्यामध्ये आलेला आहे. आणि ज्ञानोबारे ज्या अर्थी त्याला 4 ओव्या देतात, याचा अर्थ दृष्टांतही तेवढा महत्त्वाचा आहे. तर चिंतन आपण उद्या करू. पुंडलिक वरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.